पोर्तुगीज आणि स्पॅनिश लोकं जेव्हा जिथे-जिथे गेले, तिथे त्यांनी ही कास्ट सिस्टम लागू केली. प्युअर ब्लड लाईन आणि इम्प्युअर ब्लड लाईनचा त्यांचा जो कन्सेप्ट होता, तो त्यांनी तिथे लागू केला. आता साऊथ अमेरिकेमध्ये त्यांनी जेव्हा हा लागू केला, तेव्हा त्यांनी त्याला बऱ्याचशा गोष्टींमध्ये डिव्हाईड केलं. म्हणजे तिथे स्पॅनिश लोकं जे स्पेनमध्ये ज्यांचा जन्म झाला, ते सगळ्यात वरती. मग असे स्पॅनिश लोकं ज्यांचा जन्म अमेरिकेत झाला, ते दुसऱ्या नंबरवरती. स्पॅनिश आणि इंडिजिनियस लोकांचं मिक्स जो होतं, ते तिसऱ्या नंबरवरती. त्याच्या खालोखाल स्पॅनिश आणि आफ्रिकन लोकांच्या मिक्समधनं जो जन्म आलेला त्याचा नंबर, मग इंडिजिनियस लोकं आणि मग आफ्रिकन लोकं. असं ती त्यांची हायरार्की सिस्टम तिथे निर्माण झाली. आणि त्यांची जी माइंडसेट बनलं होतं, की ही जी सिस्टम असते, ही हायरार्की असते, म्हणजे की वरतून खाली अशीच येत असते. म्हणजे काही लोकांना खूप उच्च स्थान, काही लोकांना एकदम खालचं स्थान. हे त्यांचं माइंडसेट बनलेलं होतं. जेव्हा ते भारतात आले, आपल्याकडे चातुर्वर्णम मया सृष्टम गुणकर्म विभागशय हे श्रीकृष्णानी भगवद्गीतेमध्ये म्हणलं आहे, की वर्ण जो आहे तो कर्माने ठरतो, त्याच्या कर्तृत्वाने ठरतो, त्याच्या जन्माने ठरत नाही. ही आपल्याकडे सिस्टम होती. आता अनफॉर्च्युनेटली तो काळ असा होता, की 16व्या शतक म्हणजे जेव्हा पोर्तुगीज लोकं इथे येऊन सेटल व्हायला चालू झाले होते गोव्यामध्ये वगैरे, तर त्याच काळात मुघल सत्ता आणि इतर मुस्लिम सत्ता पण भारतामध्ये स्थिर व्हायला लागल्या होत्या. आता या सगळ्या मुस्लिम सत्ता जेव्हा भारतात स्थिर व्हायला लागल्या, त्याचा परिणाम नॅचरली इथलं आपलं जे सोशल फॅब्रिक होतं याच्यावरती झालाच असेल. कारण क्षत्रिय लोकं जे राज्य करायचे, त्यांची राज्य गेली. जे ब्राह्मण लोकं शिकवायचे किंवा धर्माचं शिक्षण द्यायचे, तर मुसलमानांनी ऑफकोर्स सगळ्या शाळा आपले गुरुकुलं पाडून टाकले किंवा नालंदा युनिव्हर्सिटीसारखी युनिव्हर्सिटी जाळून टाकली. म्हणजे बुद्ध धर्म जे बुद्ध भिक्खू होते, बुद्ध शिक्षक होते, त्यांच्या पण कत्तली झाल्या. जे सोशल फॅब्रिक किंवा वैश्य वर्गातले जे व्यवसाय चालायचा, जो फ्रीली आधी व्यवसाय आपल्याकडनं बाहेरच्या देशात व्हायचा, तर त्याच्यावरती कर लादले गेले किंवा ते जे व्यवसाय आहे ते मुघलांनी काबीज करून घेतले. वैश्य वर्गावरती परिणाम झाला. या सगळीचा परिणाम म्हणून हळू ही त्या काळामध्ये जी आपली वर्णव्यवस्था आहे ती जन्माच्या आधारे व्हायला लागली होती आणि बऱ्यापैकी झाली पण होती असं म्हणता येऊ शकेल. सो तो एक फरक आपल्याकडे पण झाला होता. आणि हे सगळं जेव्हा पोर्तुगीज इथे आले, त्यांनी आपल्या सोशल स्ट्रक्चरचा जो अभ्यास केला, त्यांना ते 4 वर्ण आपल्याकडे आहेत, त्यांचा त्यांनी अभ्यास केला आणि मग म्हणजे मूळतः ते लोकं त्यांच्याकडच्या जो कास्टचा सिस्टम होती, ती जी जन्मानी असायची आणि त्यात हायरार्की असायची. आपल्याकडे हायरार्की नव्हती. आपल्याकडे 4ही वर्णाच्या लोकांना समान एक अधिकार होते, समान एक वागणूक होती. पण ह्या लोकांनी काय केलं, की करताना आपली जी माइंडसेट होतं, आपल्या ज्या माइंडसेटनी भारतीय लोकांना बघण्याला सुरुवात केली आणि तिथून पुढे कास्ट सिस्टम थोडी-थोडी भारतामध्ये कशी आली, हे आपण पुढच्या भागात बघू.